आई ही प्रत्येकाची पहिली गुरु असते. तिने दाखवलेल्या संस्कारांच्या मार्गावरून चालताना अनेकांचे आयुष्य घडते. याचाच प्रत्यय शिंदे परिवाराकडे पाहिल्यावर येतो. अंजनेरी गावातून सातपूर येथे येऊन आपले एक वेगळे सामाजिक वलय निर्माण करणाऱ्या माजी नगरसेविका ज्योती शिंदे आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांच्या मातोश्री चंद्रभागा नामदेव शिंदे वयाच्या 82व्या वर्षी 14 मे रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिंदे परिवारासह सातपूर परिसरावर शोककळा पसरली आहे. दिवंगत चंद्रभागा शिंदे यांच्या निधनानिमित्त दिनांक 20 मे रोजी सातपूर येथील पाटील लॉन्स संकल्प बँक्वेट हॉल येथे जलदान विधी, पुण्यनमोदन आणि शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बौद्धाचार्य संदेश पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्म परंपरेनुसार अत्यंत भक्तिमय आणि शांत वातावरणात जलदान निधी पार पडला. चंद्रभागा नामदेव शिंदे यांनी आपल्या आयुष्यात संस्कारांना सर्वोच्च स्थान दिले. ग्रामीण भागातून शहरात आल्यानंतरही त्यांनी आपल्या मुलांना उच्च विचारसरणीची शिकवण दिली. त्यांच्याच संस्कारामुळे आज शिंदे कुटुंबीय समाजात अत्यंत मानाचे, सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान मिळवून उभे आहे. सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे आणि विक्रम शिंदे या आपल्या पुत्रांना समाजसेवेची प्रेरणा देतानाच संपूर्ण शिंदे परिवाराला एकत्र बांधून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ हरपल्याने शिंदे परिवाराची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दिवंगत चंद्रभागा शिंदे यांच्या स्मृतींना उजाळा दिला असून त्यांच्या संघर्षमय जीवनाचा गौरव केला. एक आदर्श माता म्हणून त्यांनी दिलेली शिकवण आणि केलेले संस्कार हे केवळ शिंदे कुटुंबासाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रेरणादायी आहेत. अशा शब्दात मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे, सभागृह नेते दिनकर पाटील, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, दशरथ लोखंडे, शशी निर्मळ, भिवानंद काळे आदी मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. चंद्रभागाताई यांचं गेल्या 8 दिवसापूर्वी महापरिनिर्वाण झालेलं आहे. आई म्हणतं हे आपल्याकडे असं म्हटलं जातं की देवापेक्षाही मोठं असं आईचं स्वरूप आहे. कारण प्रत्येक घरात देव शकत नाही आणि त्यामुळे आईची निर्मिती केली आहे की देवाचं स्वरूप ही प्रत्येकाच्या घरात आज आई आहे. आई ही प्रत्येकाची पहिला गुरु असते आणि त्यामुळे मुलांवर संस्कार असेल, त्याचं पालन पोषण असेल, सगळं हे आई करत असते. आणि त्यामुळे बजरंगजी शिंदे यांच्या मातोश्री यांचं काही वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांच्या परिवारावर मोठं दुःख हे आई गेल्यामुळे कोसळलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांना परमेश्वर बळ देऊ, हे दुःख पेलण्याचं त्यांना ताकद देऊ, पूर्ण परिवाराला शक्ती देऊ अशी प्रार्थना करते आणि थांबते. या ठिकाणी पाण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आलेले सर्वच सोबत बंधूंना आईचं प्रेम काय असतं हे बजरंग भाऊकडनं शिकलं पाहिजे. त्या मातोश्री चंद्रभागा नामदेव शिंदे त्यांचा मृत्यू 14 तारखेला झाला. त्या दिवशी योगाला आम्ही पण असतो बरोबर, परंतु जेव्हा बजरंग भाऊचा मेसेज आला, कारण आम्ही रोज सकाळी अर्धा तास बजरंग भाऊने आम्ही एकत्र भेटल्याशिवाय दिवसक्रम चालू होत नव्हता आणि या भाऊनी आईसाठी काय सेवा करायची हे आम्हाला वेळोवेळी सांगत होते, परंतु परमेश्वराच्या पुढे काही चालत नाही. आमच्या ह्या खरोखर प्रेमाच्या मित्राची आई परमेश्वराने त्यांच्यापासून दूर केली. आम्ही परमेश्वराला तथागत गौतम बुद्धांना एवढेच विनंती करतो की आमच्या मातोश्रीला चांगल्या ठिकाणी जागा देऊ व आमच्या शिंदे परिवाराला जे काही दुःखाचा डोंगर ओसरला आहे त्यांना हा दुःखाचा डोंगर पेलवण्याची शक्ती देव एवढं सांगतो आमच्या देवरे परिवारातर्फे व सातपूरचा सभापती या नात्याने या मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजली
कालकथित चंद्रभागा नामदेव शिंदे या बजरंग भाऊ शिंदे यांच्या मातोश्री, आणि मातोश्री माय म्हटल्यानंतर सर्वांचीच माय असते. इथे पुष्कळ अशा माया बसलेल्या आहेत. सर्व मायांना माझी विनंती आहे की मी एक छोटीशी कविता केलेली आहे मायवरती, म्हणजे आईवरती, ती आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकावी. आणि माझ्याकडनं ही श्रद्धांजली असेल एका आईला. मायेच्या पोटात एकच कळ आहे, मायेच्या पोटात एकच कळ आहे, माझं लेकरू कसं आहे, माझं लेकरू कसं आहे. जशी तुझी आहे, जशी तुझी आहे तशीच माझी आहे, जशी तुझी आहे तशीच माझी आहे. या जगात जिचे नेहमी धरावे पाय, या जगात जिचे नेहमी धरावे पाय, तिलाच म्हणतात माय, तिलाच म्हणतात माय. लेकराला झाल्यावर काही, लेकराला झाल्यावर काही ओकळून रडते ढाय, लेकराला झाल्यावर काही ओकळून रडते ढाय, तिलाच म्हणतात माय, तिलाच म्हणतात माय. तिच्याच कुशीत सर्व सुख आहे, तिच्याच कुशीत सर्व सुख आहे. बजरंग भाऊ आता बोलतायत, तिच्याच कुशीत सर्व सुख आहे, तिच्याच कुशीत सर्व सुख आहे. आता तुला कुठे शोधू माय, आता तुला कुठे शोधू माय. मायेच्या पोटात एकच कळ आहे, माझं लेकरू कसं आहे, माझं लेकरू कसं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो आईना. आणि निश्चितच खूप मोठं असं दुःख हे शिंदे परिवारावर ओढवलं आहे. परंतु तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धर्म यामध्ये भौतिक गुणधर्मानुसार पुनर्जन्म हा निश्चित आहे. निश्चितच कुठल्या ना कुठल्या रूपात ते भौतिक गुणधर्मानुसार पुनर्जन्म घेतील आणि पुन्हा आपल्यात ते सहवास करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. नमो बुद्धाय. जय शिवराय. जय देव. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री या सर्व महापुरुषांना वंदन करून कालकथित चंद्रभागा शिंदे ज्याप्रमाणे जसं फुलाच्या सुगंधाप्रमाणे या शिंदे परिवाराला आपण बघितलं. सगळं सफेद वस्त्र, बौद्ध परिवार आहे, सफेद वस्त्र परिधान करून सगळा हा फुललेला मोगऱ्याच्या फुलासारखा सुगंध या मातेने यांच्यामध्ये उतरवला आहे. आणि बौद्ध धर्म पद्धतीने हा सगळं कार्यक्रम त्यांनी केला. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे उपवर्गीकरण समितीचे सर्व वैद्य साहेब, न्यायाधीश वैद्य, त्याचप्रमाणे अध्यक्ष पगारे सर, आमचे बाबूल, समस्त इकडे आमचे सगळ्यांचं नाव घेतलं तर वेळ जाणार आहे. आणि सर्व मान्यवर आणि शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आईच्या बाबतीत आताच एका पत्रकाराने अतिशय चांगली कविता सांगितली. परंतु आमदारबाईंनी देखील सांगितलं की बजरंग भाऊ भाजपाचे आमचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, खरं आहे, ज्यांचं आयुष्य नेण्याखाली गेलं. त्या बजरंग भाऊंचे खरे मोठे भाऊ हे देखील पॅन्थर चळवळीतले एक नेते होते. आणि आता बजरंग भाऊ आणि विक्रांत या दोघांनी अतिशय चांगली मातोश्रीची सेवा केली. आणि या मातेने हा अतिशय असा नंदनवनासारखं शिंदे परिवाराचं परिवार तिने फुलवलं. जरी म्हणजे आपल्याला अशिक्षित असताना देखील मुलांना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं संगोपन करून बजरंग सारख्याला सीएट कंपनीमध्ये काम असताना देखील समाजाची सेवा करण्याची चंद्रभागा नावाच्या ज्या आई असतात, माझी आजी होती, त्या भाग्यवानच असतात. त्यांनी सुनेला आपलं नगरसेवक झालेलं पाहिलं म्हणजे ते देखील त्यांचं भाग्यच आहे. अशा या मातोश्री आहेत आणि त्यांनी बजरंग सारख्या एक समाजाला आपल्याला काही देणं लागतं म्हणून जे झोकून दिलेला हा योद्धा हा समाजाला दिला. या मातेने खऱ्या अर्थानं अजूनही आयुष्य जगण्याची वेळ होती, परंतु जे याला झुंज देऊन, मृत्यूची कायम झुंज देऊन बजरंगने आता प्रत्येकाने सांगितलं की बजरंग भाऊने आणि त्यांच्या छोट्या भावाने सातत्यानं मातेची सेवा केलेली आहे. म्हणून या अशा परिवाराला आमचे काही लोक सांगत होते त्यांना वैकुंठात जागा मिळो, त्यांना म्हणजे आमच्याकडे वैकुंठ वगैरेचा हा नादच नाहीये. भगवान बुद्धांनी सांगितले पुनर्जन्म वगैरे काही नाही. जो आताचा जन्म आहे या जन्मी आपल्याला जे काही सत्यकर्म करायचं आहे ते करून झालेलं आहे. ह्या मातेने केलं, त्याचं रूपांतर आज बजरंग शिंदेनी हा कार्यक्रम ठेवला. आणि हा जे नाव बजरंग शिंदेनी कमवलं
ती कमाई बजरंगची आताही आपल्या समोर दिसत आहे. नाही तर दाव्याला इतक्या वेळ कोणी लोक पुण्यानं मोजण्याला बसत नाही. बऱ्याच काही आठवणी आपल्यासाठी खूप ताज्या आहे. मावशींच्या बाबतीत बोलायचं होतं तर अतिशय प्रेमळ स्वभाव, चांगला स्वभाव, माणूसकी स्वभाव. ज्या वेळेस आम्ही घरी जायचो त्यावेळेस आम्हाला कधी चहा पाणी वगैरे सोडण्याची सोय नाही. आणि नेहमी बजरंग भाऊला आम्ही फोन करायचो. बजरंग भाऊंनी सांगायचं की आईला दवाखान्यात घेऊन चालू आहे, आईला फोटो काढायला घेऊन चालू. बजरंग भाऊने अतिशय आईची चांगली सेवा केली, अतिशय चांगली सेवा केली. खरं तर आज आपल्या मावशी आज आपल्याकडे त्यांच्या अनेक आठवणी आपल्यामध्ये राहतील. गेल्याने ते शिंदे परिवाराचा डोक्यात बसवला आहे, त्याला शांती मिळेल हीच ईश्वरचंद्र प्रार्थना करतो. मी आणि माझ्या लोखंडे परिवार तसेच नगरसेविका कविता लोखंडे यांच्यातर्फे भावभूती शब्दज्योती अर्पण करतो. परमेश्वराने सन्मतीवर अशी ईश्वर ठरवी प्रार्थना. या शोकसभेप्रसंगी बजरंग नामदेव शिंदे, माजी नगरसेविका ज्योती शिंदे, विक्रम नामदेव शिंदे, पुष्पा विक्रम शिंदे, आशा चंद्रशेखर पवार, लक्ष्मी वसंत दोंदे, माया चिंतामण साळवे, अविनाश निरंजन शिंदे, छाया प्रकाश मोरे, समाधान निरंजन शिंदे, बेबीबाई निरंजन शिंदे, करुणा राजेश ठोंबरे, विजया शिंदे, अन्नपूर्णा सागर दोंदे, घनश्याम शिंदे, विजय तिवडे, सोनाली विजय तिवडे आदींसह समस्त शिंदे परिवार आणि मित्र परिवार नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.